नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज ना सकाळचा टाईम झालेला होता माझ्या आईच्या घराकडे आणि सकाळचे 8 वाजलेले होते. माझा मुलगा हा रेडी झालेला होता शाळेमध्ये जाण्यासाठी आणि मस्तपैकी तयार वगैरे झाला. शाळेचा युनिफॉर्म वगैरे घातला त्यांनी आणि खुर्ची घेऊन तो निघाला होता बाहेर. ॲटो येणार होता त्याच्या शाळेचा, तर वाट पाहायसाठी तो खुर्ची घेऊन निघाला होता बाहेर. खुर्ची टाकली त्याने मस्त अशी अंगणामध्ये आणि तो बसला. आणि हे बघा सकाळमध्ये कसं मस्तपैकी वातावरण वाटते माझ्या आईच्या इकडे. आणि हे बघा हे पण त्याच्या शाळेतलेच आहेत मुले. आणि तो असा इकडे आला आणि वाट बघत होता. आणि हे बघा तोपर्यंत माझ्या आईने मस्तपैकी अशी रांगोळी काढली होती दारामध्ये आणि पावलं वगैरे स्वस्तिक छानपैकी अशी तुळशीची पूजा वगैरे केली होती. मस्त फुले वगैरे वाहली होती त्यांना. आणि माझ्या आईच्या इकडे ना मस्तपैकी झाडे आहेत फुलांची, तर त्यांना रोज पुष्कळ अशी फुले मिळतात पूजा करण्यासाठी. हे बघा असं मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून झालेली होती माझ्या आईची. देवपूजाही झालेली होती. आणि ही इकडे छोटीशी रांगोळी टाकली होती. आणि हे बघा माझी आई आली, त्याचा लाड वगैरे केला. हे बघा त्याचे हे मित्र हे सर्व इथे बसले गप्पा मारत. यांना सर्वांना जायचं होतं शाळेमध्ये आणि यांचा मग थोडासा टाइमपास करणं चालू होता इथे, खेळ वगैरे खेळणं. आता बघा तेवढ्याच ना आला ॲटो शाळेत जाण्यासाठी. मग हे बघा हे सगळे चालले आता ॲटोमध्ये, बसले ॲटोमध्ये आणि सर्वजण निघाले शाळेला. यांचे पेपर चालू आहे आता, यांना 2-3 दिवसामध्ये ना सुट्ट्या लागणार होत्या. आणि हे बघा आता तो गेला शाळेत. आणि ही बघा ही माझ्या आईची अंदरची जे देव असतात ना आपले, ती पूजा. आणि हे बघा हा चालू होता आमचा इकडे चहा बिस्किटचा कार्यक्रम. हे बघा असा हाताने मस्तपैकी असा चहा आणि बिस्किट खातो माझा मुलगा. आणि मग त्यानंतर हे बघा ही माझी बहीण आणि हा तिचा नवरा आहे, म्हणजे तिचे मिस्टर आले होते. तर यांची इकडे मस्तपैकी अशी मस्ती चालू होती तिघांची. हे बस याला खूप मजा वाटते असं खेळ खेळायसाठी. मग नंतर इथे माझ्या आईने ना कांदा, टोमॅटो, लसण वगैरे घेतला होता कापायसाठी. आणि इकडे आहे ना कुकर लावला होता. कुकर आणि यांचं मस्तपैकी खेळणं चालू होतं नंतर. आणि हो हा येत होता मधामध्ये मध्ये. आणि बस हे चाकू घे आणि चाकू घेऊन हा जात होता इकडे. आणि यांना बोलता मी तुम्हाला मारतो चाकूने. आणि हे बघा आता आलू लावले होते कुकरमध्ये माझ्या आईने. तर इथे मस्त माझी आई ना आलूची चटणी बनवत होती. मस्त तेल, जिरं, मोहरी, मग थोडीशी हिरव्या मिरच्याचे तुकडे मस्तपैकी यामध्ये टाकले आणि परतून घेतलं. त्यानंतर मग यामध्ये टमाटर आणि थोड्या वेळ परतून घेऊन मग नंतर लगेच यामध्ये कांदा टाकला. आणि कांदा आणि टमाटर हे मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं थोडंसं लालसर. आणि टमाटर गळून जाऊ द्यायचं. आणि मग यामध्ये हळदी, मसाला वगैरे टाकला. आणि हे जे आहे ना उकडलेले बटाटे ते थोडेसेच असे स्मॅश करायचे, जास्त नाही, थोडे मोठे मोठे राहू द्यायचे, म्हणजे खायलाही टेस्ट येते छान. आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं याला. हे बघा इथे मस्तपैकी आमची भाजी तयार झालेली होती. भाजी म्हणजे सॉरी चटणी, आलूची चटणी. आणि मग थोड्या नंतर लगेच कणिक वगैरे भिजून मग आई पुऱ्या करत होती इकडे. आणि आमची गेली होती लाईट एवढ्यात. मग इथे ना थोडा अंधार दिसत आहे व्हिडिओमध्ये. आणि हा बघा आम्ही बनवला होता रस. हा आंब्याचा रस आहे, तर यामध्ये आम्ही दूध टाकलेलं आहे ना, तर म्हणून आहे ना हा थोडासा पिवळ दिसत आहे दुधाच्या कलरमुळे. आमच्याकडे कलर आहे ना संपला होता टाकायसाठी. आणि हे कुरड्या पापड्या वगैरे तळल्या होत्या इकडे. आणि मग हे बघा हा हे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. तर हा उठला होता झोपेतून आणि माझ्या बहिणीलाही उठत होता. दोघं मस्त लाड चालू होता या दोघांचा इथे. आणि हे बघा मग दुपारी मस्तपैकी हे झोपलेले आहे. तर कसा वाटता व्लॉग नक्की लाईक, कमेंट आणि शेअर आणि माझ्या चॅनलला